वर्धा जिले के हिंगनघाट तालुका का चिजघाट राठी प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना के अंतर्गत 100% सौर गांव के नाम से विदर्भ का पहला गांव बना है। हिंगनघाट तालुका का चिजघाट राठी सौर ऊर्जा रोशन से जगमगाएगा। के प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त योजना के अनुरूप कार्यकारी अभियंता हेमंत पावड़े के मार्गदर्शन में मॉडल सोलर विलेज की शक्ति के तहत इस पहल को लागू करके चिजघाट राठी विदर्भ का पहला 100% सौर गांव बन गया है। चिजघाट राठी एक 70 घरों वाला गांव है जिसकी आबादी तालुका में सिर्फ 187 है और यह शहर के पास एक औद्योगिक वसाहत के पास स्थित है। बिजली विभाग को इस समय कई कठिनाइयों का सामना करना पड़ा है और इसके लिए बैंक ऑफ बड़ौदा और बिजली विभाग ने ग्रामीणों को जागरूक करने के लिए एक संयुक्त सेमिनार का आयोजन किया और इस परियोजना की ओर आगे बढ़ना शुरू किया। इस समय प्रोजेक्ट को सरकारी बैंक से 100% वित्तीय सहायता मिली है। बैंक फाइनेंस के दौरान कई दिक्कतों के चलते यह संदेह पैदा होने लगा कि यह प्रोजेक्ट पूरा हो पाएगा या नहीं, लेकिन बिजली विभाग के अधिकारी और कार्यपालक अभियंता हेमंत पावड़े ने सभी कठिनाइयों को पार करते हुए इस परियोजना को गति देने का काम किया। कई त्रुटियों और कठिनाइयों को दूर करते हुए इस योजना का लाभ सभी को कैसे मिल सके इसका विशेष ध्यान रखा। इसके लिए बैंक ऑफ बड़ौदा एक महत्वपूर्ण कड़ी बना और सरकार के जन समर्थन पोर्टल के माध्यम से सोलर प्रोजेक्ट के लिए आवश्यक वित्तीय सहायता जुटाई गई। तालुक्यातील चिजघाट राठी सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार असंच म्हणावं लागेल। विदर्भातलं सौर ऊर्जेचं पहिलं गाव जे चिजघाट राठी प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेअंतर्गत 100% सौर ग्राम म्हणून हिंगणघाट तालुक्यातील चिजघाट राठी हे पहिले गाव ठरले आहे। या संदर्भात आपण हिंगणघाटच्या कार्यकारी अभियंता जे आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया। 70 गावाची वस्ती असलेले हे गाव असून शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीत बसलेले गाव आहे। पण या सौर ऊर्जेसाठी ऊर्जा प्रकल्प एकूण 100% सौर ऊर्जा प्रकल्प या गावात जो आहे राबवण्यात आला आहे आणि ग्रीन एनर्जी या गावाला मिळणार आहे। ज्या गावातले जे 100% घरं होते त्यांना सौर ऊर्जे पॅनल बसून सौर ऊर्जा जोडण्यात आली आहे। एकूणच सौर ऊर्जेचं गाव असं म्हणता येईल। या संदर्भात आपण जे आहे कार्यकारी अभियंता हेमंत पावड़े यांच्याशी आपण संवाद साधूया। त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे। एकूणच हिंगणघाटसह पुन्हा विदर्भासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट जे बाब आहे असंच म्हणावं लागेल। या संदर्भात आपण जे कार्यकारी अभियंता हेमंत पावड़े यांच्याशी सुद्धा संवाद साधूया। त्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे। प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत 100% सौर ग्राम म्हणून हिंगणघाट तालुक्यातील चिजघाट राठी हे विदर्भात पहिले गाव ठरले आहे। या संदर्भात आपण कार्यकारी अभियंता हेमंत पावड़े सर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। त्यांचं काय म्हणणं आहे मला सांगा सर। हा जो आहे हा प्रोजेक्ट जो आहे विदर्भातला पहिला प्रोजेक्ट ठरला आहे सौर ऊर्जेचा। 100% गाव सौर ऊर्जेवर झाला, त्या संदर्भात आपण काय सांगणार। प्रधानमंत्री सौर्य घर मुफ्त बिजली योजना ही साधारणतः फरवरी 24 पासून सुरू केलेली केंद्र शासनाची क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी आणि सौर ऊर्जेला पुरस्कृत करण्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे। या उपक्रमाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी इथले CMD यांनी प्रत्येक तालुक्यात एक पूर्ण हरित गाव 100% सोलर, क्लीन एनर्जी, नीट एनर्जी या हिशोबाने जी संकल्पना दिली त्या दृष्टीने आम्ही हिंगणघाट तालुक्यातील चिजघाट राठी हे 70 घरगुती वीज जोडणीचं असलेलं गाव निवडलं। या प्रकल्पाची सुरुवात, या उपक्रमाची सुरुवात करताना आम्हाला माननीय मुख्य अभियंता श्रीमान दिलीप दोडके साहेब तसेच अधीक्षक अभियंता स्मिता पारखी मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। त्या समवेतच हिंगणघाट विभागातील उपविभागातील अधिकारी कर्मचारी जसे सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता
आणि इतर कर्मचारीवृंद, महिला अधिकारी या सगळ्यांनी जो 2-2.5 महिने प्रत्येक कन्झ्युमर टू कन्झ्युमर ग्राहकांशी संवाद साधून त्यांना जे महत्त्व पटवून दिलं हरित ऊर्जेचं, त्याचा हा प्रत्यय आहे की आम्ही हे करू शकलो. या उपक्रमाचं एक वैशिष्ट्य मला सांगा, या उपक्रमात सर हरित क्रांतीचं पहिलं गाव ठरलं, सौर ऊर्जेत मिळणार आहे तिथेच 100%. या उपक्रमाला किती अवधी लागला असं काय म्हणता येईल? साधारणतः सुरुवातीपासून जर पकडलं तर 2.5 ते 3 महिन्याचा एक संपूर्ण अवधी आहे. या उपक्रमाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असं की कुठलंही असं भरीव अनुदान नाही आहे. अर्थातच जी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची 1 किलोवॅटला 30,000, 2 किलोवॅटला 60,000 आणि 3 किलोवॅटला 78,000 ही सबसिडी तर निश्चित आहेच. परंतु या व्यतिरिक्त जो यांनी गावकऱ्यांनी, घरगुती वीज जोडणी धारकांनी बँक लोन घेऊन हा पूर्णपणे उपक्रम राबवलेला आहे. आणि या प्रकारचा घरगुती जोडणीसाठी बँक लोनवर आधारित हा एक पहिलाच उपक्रम ठरलेला आहे असं मला वाटतं. बँक लोन घेताना अनेक अडचणी, सामना करावा लागला. ग्राहकांचं जसं कुणाचं सिबिल खराब असेल, कागदपत्र नसेल, आधार कार्ड अपडेट नव्हते, या सगळ्याची जुळवाजुळव MSEB कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र त्याचा संपर्क साधून केलेला आहे. बँक लोन संबंधी बँक ऑफ बडोदा यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केलं. विशेष करून मॅनेजर विवेक आणि चेतन वंजारी यांचं फार मला सहकार्य लाभलं. त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँकेनेही आम्हाला लोन्स त्या लोकांना अवेलेबल केलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे गावात ते एक ग्रामीणच गाव आहे, काही कौलारू घरं आहे, स्लॅबची घरं आहे आणि या सगळ्या जोडणी आम्ही याच्यावर कव्हर केलेल्या आहे सौर ऊर्जेवर. यात गावातले माजी सरपंच राजेशजी कोचर, उद्योगपती वरुणजी राठी, रितेश सुराणा यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन म्हणा, सहकार्य आणि ग्रामस्थांची एक मानसिकता बनवण्यासाठी पोषक वातावरण तयार केलं. त्याचप्रमाणे जे PV टेक्स्टाईल यांनी ज्या सार्वजनिक उपयोगाच्या वीज जोडण्या जसे की जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, पथदिवे आणि पाणीपुरवठा यांच्यासाठी CSR फंडातून सहकार्य करून दिलेले आहे. आज इथे सौर ऊर्जेची स्थापित क्षमता 811 किलोवॅट आहे, ज्यात 4 औद्योगिक जोडण्या यांचा समावेश आहे. अशाप्रमाणे हे गाव आता 100% सोलर आधारित घरगुती वीज जोडणे इथे आहे आणि नीट एनर्जी, क्लीन एनर्जी या दृष्टीने हे गाव एक मिलाचा दगड ठरेल, एक आदर्श ठरेल असं मला वाटते. एकूणच आपण जे आहे हिंगणघाटचे कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांच्याकडून माहिती घेतली या प्रकल्पासंदर्भात. हा प्रकल्प एकूणच विदर्भातला पहिला प्रकल्प म्हणावा लागेल. या प्रकल्पापासूनच जे आहे महाराष्ट्रभर ज्या प्रकल्पाला नवीन प्रकल्प जे आहे कार्य करणार आहे असंच म्हणावं लागेल. एकूणच एक अभिमानाची गोष्ट हिंगणघाट उपविभागाने करून दाखवली असंच म्हणावं लागेल. चिजघाट राठी में आवश्यकता अनुसार 70 आवासीय घरों में सौर ऊर्जा पैनल जोड़े गए हैं, जिनमें 28 घर पुराने खपरेल और टीन के होने से विद्युत विभाग इनको सौर ऊर्जा से जोड़ने के लिए बड़ी कसरत का सामना करना पड़ा, ताकि इन लोगों को भी लाभ दिया जाए, इसकी भी योजना बनाई गई है. इस परियोजना को 3 महीने में पूरा कर बिजली विभाग के अधिकारियों और कर्मचारियों ने विदर्भ में सौर ऊर्जा को बढ़ावा देने के लिए एक महत्वपूर्ण कदम उठाया है. हिंगणघाट सब डिवीजन बिजली अधिकारियों और कर्मचारियों ने इस महत्वाकांक्षी परियोजना की नींव रखी और 3 महीने की अवधि के भीतर यह परियोजना साकार हो गई. इसलिए वर्धा जिले के हिंगणघाट तालुका में चिजघाट राठी अब सौर ऊर्जा की रोशनी में चमकेगा. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट.